सांगली शहरातील सांडपाणी शेरी नाल्याच्या माध्यमातून कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे। त्यामुळे कृष्णा नदीत प्रदूषण होत आहे। नागरिकांना हे दूषित पाणी पचवावं लागते। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेरी नाल्याचा प्रश्न पालकमंत्री, खासदार आणि आमदारांनी तातडीने सोडवावा अशी मागणी लोकहित मंचाच्या वतीने करण्यात आली आहे। लोकहित मंचाचे जिल्हाध्यक्ष मनोज भिसे यांनी लोकप्रतिनिधींना याबाबतचे निवेदन दिले। त्यात म्हटलंय की शेरी नाल्याच्या प्रश्नावर अनेक निवडणुका झाल्या आहेत, पण शेरी नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला नाही। सध्या शेरी नाल्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर नदीमध्ये मिसळत असून त्याचा धबधबा निर्माण होऊन परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे। हे पाणी उचलून ते प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे, परंतु ती कुचकामी ठरते। शासकीय स्तरावरील कारभारामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले। कृष्णा नदीचं पाणी पिण्यासाठी हानिकारक आहे असा अहवाल यापूर्वी दिलाय। त्यामुळे सांगलीच्या शेरी नाला प्रश्नावर पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ हे कधी लक्ष देणार, हा प्रश्न कधी सोडवणार याकडे जनता डोळे लावून बसली आहे। सांगली लोकप्रतिनिधींनी तातडीने हा प्रश्न न सोडवल्यास शेरी नाल्याचं पाणी पालकमंत्री, खासदार आणि आमदारांच्या कार्यालयाबाहेर ओतू असा इशाराही लोकहित मंचाच्या वतीने देण्यात आलाय।